प्रश्न पहिला, इसवी सन 1975 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने खालीलपैकी कोणत्या नावाने घोषित केले होते? ऑप्शन 1 महिला स्वयंसहायता वर्ष, ऑप्शन 2 महिला सक्षमीकरण वर्ष, ऑप्शन 3 आर्थिक सक्षमीकरण वर्ष, ऑप्शन 4 आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. प्रश्न दुसरा, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन 1 9 डिसेंबर, ऑप्शन 2 1 डिसेंबर, ऑप्शन 3 11 नोव्हेंबर, ऑप्शन 4 9 नोव्हेंबर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 9 डिसेंबर. तर 9 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन 1 जयवंत दळवी, ऑप्शन 2 विश्वास पाटील, ऑप्शन 3 सदानंद देशमुख, ऑप्शन 4 शरद तांदळे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 विश्वास पाटील. पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 चीन, ऑप्शन 3 भारत, ऑप्शन 4 श्रीलंका. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 भारत. तर पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? ऑप्शन 1 नागपूर, ऑप्शन 2 औरंगाबाद, ऑप्शन 3 नाशिक, ऑप्शन 4 रायगड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 नागपूर. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींची अंत्योदयाची कल्पना सर्वप्रथम कोणत्या राज्याने अंमलात आणली? ऑप्शन 1 उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 पंजाब, ऑप्शन 3 मध्य प्रदेश, ऑप्शन 4 राजस्थान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 राजस्थान. कोणत्या शास्त्रज्ञाने मानवी स्वभावाच्या सकारात्मक पैलूवर आधारित सेल्फ अक्युलायझेशनचा सिद्धांत मांडला? ऑप्शन 1 डेव्हिड मॅनरो, ऑप्शन 2 कार्ल रॉजर, ऑप्शन 3 अब्राहम स्लो, ऑप्शन 4 विल्यम हेनरी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 अब्राहम मॅस्लो. बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळांची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळते? ऑप्शन 1 उन्हाळ्यानंतर, ऑप्शन 2 हिवाळ्यात, ऑप्शन 3 मोसमी काळात, ऑप्शन 4 शरद ऋतूमध्ये. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 हिवाळ्यात. पुढचा प्रश्न आहे, बयादार उघ या भारुडाची रचना कोणत्या संताने केली? ऑप्शन 1 संत चोखामेळा, ऑप्शन 2 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 3 संत तुकाराम, ऑप्शन 4 संत एकनाथ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 संत एकनाथ. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? ऑप्शन 1 गोखले एज्युकेशन सोसायटी, ऑप्शन 2 मराठा विद्याप्रसारक मंडळ, ऑप्शन 3 रयत शिक्षण संस्था, ऑप्शन 4 खानदेश एज्युकेशन सोसायटी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 रयत शिक्षण संस्था. घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? ऑप्शन 1 स्थानांतरणीय गती, ऑप्शन 2 कंपन गती, ऑप्शन 3 रेषीय गती, ऑप्शन 4 परिवलन गती. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कंपन गती. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात आधार कार्ड बनवले जात नाही? ऑप्शन 1 पंजाब, ऑप्शन 2 काश्मीर, ऑप्शन 3 मणिपूर, ऑप्शन 4 पश्चिम बंगाल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 काश्मीर. महात्मा गांधी यांना सर्वप्रथम
राष्ट्रपिता कोणी संबोधले होते? ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन 2 लोकमान्य टिळक, ऑप्शन 3 रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन 4 सरदार वल्लभभाई पटेल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 सरदार वल्लभभाई पटेल. 6.5 कोटी वर्षांपूर्वीचे अग्निप्रलय आणि गडगडाट यांचे भय कंपित करणारे नाट्य हे प्रसिद्ध पुरावनस्पती शास्त्र श्री बिरबल साहनी यांनी केलेले विधान खालीलपैकी कशाच्या बाबतीत लागू पडते? ऑप्शन 1 अग्निकंपन निर्मिती, ऑप्शन 2 हिमालय, ऑप्शन 3 पश्चिम घाट, ऑप्शन 4 अरवली पर्वत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 पश्चिम घाट. 1926 साली मुंबई कायदेमंडळात कोणी असे विधेयक मांडले की ग्राम जोशांना संस्कार करायला बोलावले नसेल तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहणार नाही? ऑप्शन 1 भास्करराव जाधव, ऑप्शन 2 रावबहादूर सी के बोले, ऑप्शन 3 दामोदर सखाराम बंदे, ऑप्शन 4 नाना शंकर शेठ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 रावबहादूर सी के बोले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.